तर नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, सोशल मीडिया यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेचा जो लाभ घ्यायचा आहे, त्या लाभ घेण्यासाठी आपल्याला ई-के-वाय-सी करणे गरजेचं होते आणि ई-के-वाय-सी करताना काही चुकाही झाल्या होत्या आणि किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची के-वाय-सी जी आहे, ती पूर्ण प्रकारे झालेली नव्हती किंवा अद्याप अशा प्रकारची के-वाय-सी कुणीही केलेली नाही. त्यासाठी आता 31 डिसेंबरपर्यंतचा जो आहे तो एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि यामध्ये अजून नवीन काही पर्यायही ॲड करण्यात आलेले आहेत. तर तर यासाठी तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे आणि या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास म्हणजेच ई-के-वाय-सी करताना तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा अद्याप आतापर्यंत कुणीही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांच्यासाठी येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते ऑप्शन आहे की येथे क्लिक करा आणि नोट एक महत्त्वाचं एक नोट इथे देण्यात आली असे की ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी वन टाईम एडिट ऑप्शन आहे आणि असून हा पर्याय दिनांक 31/12/2025 म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक इथे तुम्हाला तुमचा महिलेचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर कॅपेचा जो आहे तो इथे तुम्हाला इथे भरायचा आहे. जो याच्या अगोदर पण अशी जर के-वाय-सी कुणी केलं असेल तर जशाच तसे ऑप्शन इथे तुम्हाला दिसतील. आता यानंतर तुम्ही जेव्हा ओ-टी-पीसाठी इथं ऑप्शन येईल तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओ-टी-पी येईल. त्या ओ-टी-पी तुम्हाला इथे इनपुट करायचं, ते सबमिट करून टाकायचं. आता सबमिट केल्यानंतर हा एक नवीन ऑप्शन तुम्हाला 2 ऑप्शन तुम्हाला दिसून येतील. आता ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनुक्रमांक 1 विवाहित व अविवाहित येथे तुम्हाला ऑप्शनमध्ये विचारलं आहे की तुम्ही विवाहित आहात किंवा अविवाहित आहात. जर तुम्ही विवाहित हे ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट केलं तर त्यानंतर तुम्हाला येथे पुढे तुम्हाला 2 ऑप्शन हे देण्यात येतील. अनुक्रमांक 2 यामध्ये तुम्हाला विचारण्यात येईल की पती हयात आहेत, पतीचे निधन झाले आहे किंवा तुम्ही घटस्फोटित आहात का? अशा प्रकारचे 3 ऑप्शन तुम्हाला 3 पर्याय तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. आता यामध्ये तुम्हाला जे तुमच्यासाठी पर्याय योग्य आहेत ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. जसे की ज्याचं पती हयात आहेत, पतीचे निधन झाले आहे किंवा घटस्फोटित आहेत, यासाठी तुम्हाला जे योग्य आहे ते इथे निवडायचं आहे. आता यावर तुम्ही जे योग्य आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे येथे ऑप्शन जे आहे ते मिळेल. आता इथे तुम्हाला पतीचा जो आहे तो आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. आता पतीचा आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला ते कॅप्चा जो आहे तो इथे भरवायचा आहे. आता कॅप्चा भरल्यानंतर तुम्हाला इथे ओ-टी-पी येईल आणि ओ-टी-पी जे आहे ते ओ-टी-पी तुम्हाला इथे इनपुट करायचे. आता सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन आले आहेत. यामध्ये तुम्हाला नाव येईल. नावामध्ये तुम्हाला तुमची जात प्रवर्ग तुम्हाला इथे निवडायचा आहे आणि 2 जे प्रश्न आहेत ते 2 प्रश्न तुम्हाला पहा इथे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही, हे 2 ऑप्शन आहेत. तर यामध्ये तुम्हाला नाही हा पर्याय निवडायचा आहे. लक्षात असू द्या. पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला नाही हे पर्याय निवडायचा आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे बी, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा नाही, हे इथेही तुम्हाला 2 प्रश्न इथे विचारलेले आहेत. तर ऑप्शनमध्ये पर्याय जे आहेत 2 आहेत. तर आहे किंवा नाही, असेल तर आहे, नसेल तर नाही. तर यामध्ये तुम्हाला येथेही तुम्हाला नाहीच हे टाकायचं आहे. जर तुम्ही घेत नसाल या सरकारी विभागामध्ये, उपक्रमामध्ये, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्ती म्हणजे तुम्ही पेन्शन वगैरे घेत नसाल, तुमच्या घरातील सदस्य नवरा असेल, वडील असेल, जर तुम्ही घेत नसताल तर तुम्ही ते नाही लिहायचं आहे आणि आहे तर तुम्हाला आहे लिहायचं आहे. ऑप्शन हे निवडायचं आहे. तर तुम्ही जात प्रवर्ग तुमचं जे आहे ते इथे निवडायचं आहे. तर जात प्रवर्ग निवडत असताना तुम्हाला जी तुमची जातीचं प्रवर्ग जो आहे तो इथे निवडायचा. एस-सी असेल, एस-टी असेल, सामान्य असेल, ओ-बी-सी असेल, जे काही आहे ते इथे तुम्हाला निवडायचं. तर सर्वसामान्य असल्यामुळे सर्वसामान्य तिथे निवडलं आहे. तर त्यापुढे तुम्ही ते पाहू शकता.
इथे जसं आहे तसं इथे जे माझ्यासाठी योग्य पर्याय आहेत ते इथे मी निवडलेलं आहे. पहिलं ऑप्शन नाही, दुसरं ऑप्शन नाही. तिसरं यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं. हे दोन्ही ऑप्शन निवडल्यानंतर इथे खाली आहे की उपरोक्त अनुक्रमांक ए व बी मध्ये देण्यात आलेली माहिती ही खरी आढळून आहे आणि ही जर माहिती जर जर खोटी आढळून आली तर दिल्या प्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. या पर्यायावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर यापुढे तुम्हाला इथे त्याने ते सबमिट बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं. आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सक्सेस तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर अशा प्रकारे तुमची के-वाय-सी तुम्ही इथे पुन्हा एकदा तुम्ही के-वाय-सी ही करू शकता. तर यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत तुमच्याकडे जो आहे तो वेळ आहे. याआधी तुम्हाला ही के-वाय-सी करून घ्यायची आहे. जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला के-वाय-सी करणे गरजेचं आहे. तर महत्त्वपूर्ण प्रकारे अशा प्रकारे ही माहिती होती. ही माहिती आवडल्यास आणि इतरांना शेअर करा. या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.